नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य MPSC या चॅनलमध्ये तुझं स्वागत करत आहे. तर आज आपण मुंबई उच्च न्यायालय पीक भरतीचा प्रश्नसंच 2 पाहणार आहोत. त्या अगोदर आपण भाग 1 पाहिला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग सुरुवात करूया. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना शपथ कोण देते? तर राज्यपाल देतात. पण नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? एकूण 6. कोकण, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर हे सर्व प्रशासकीय विभाग आहेत. बघा, जिल्हाधिकारी ह्या कोणत्या स्तरावर अधिकारी असतो? भारतीय प्रशासकीय सेवा. भारतीय राज्यघटनेतील न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली? तर अमेरिकेकडून घेतलेली आहे. लोक अदालतीचा मुख्य उद्देश काय आहे? समोपचाराने खटले त्वरित सोडवणे. ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतं? सरपंच भूषवतात. ग्रामपंचायतचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर सरपंच. मतदानासाठी लागणारे किमान वय 21 वरून 18 कधी करण्यात आले? 1989. 61वी घटनादुरुस्ती. 1989ला 61वी घटनादुरुस्तीनुसार विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा. जिल्हा नियोजन अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री. भारताचे सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? कलकत्ता उच्च न्यायालय. म्हणजे सगळ्यात पहिले आणि सर्वात जुने कलकत्ता उच्च न्यायालय. आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. पुणे येथे प्लेग कमिशनर रँडची हत्या कोणी केली? तर चाफेकर बंधूंनी. रँडची हत्या कोणी केली? तर चाफेकर बंधूंनी. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महात्मा फुले यांनी. भारत छोडो आंदोलन प्रति सरकारची स्थापना कुठे झाली? तर सातारा. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. बघा पुढला प्रश्न. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिली. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. बघा, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी कोणी उपोषण केले होते? तर साने गुरुजी यांनी. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी कोणत्या सभेची स्थापना केली? तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. कोल्हापूर संस्थानात आरक्षण कोणी सुरू केले? राजश्री शाहू महाराजांनी. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? तर महात्मा फुले यांना. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. तर माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगडमध्ये आहे. कुठे आहे? रायगड. बघा, सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर प्रवरानगर. कोणत्या पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते? महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे आहे? तर प्रवरानगर लोणी येथे. तापी नदी कोणत्या देशाने वाहते? तर पश्चिम वाहिनी. तर दुसरी पश्चिम वाहिनी नदीचे नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत, तर नक्की सांगा. बघा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा. भारतातील पहिल्या पुस्तकाचे गाव कुठे आहे? तर सातारा. भिलार हे गाव सातारामध्ये आहे, जे पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. विदर्भातील प्रसिद्ध ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर. महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर मध्य प्रदेश. महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? तर मध्य प्रदेश. आणि सर्वात कमी कोणत्या राज्याला लागून आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे आहे. PDF चे पूर्ण रूप काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. काही कॉम्प्युटरचे क्वेश्चन घेतलेले आहेत. बघा, संगणक डेटा साठवण्यासाठी कोणत्या मुख्य मेमरीचा वापर केला जातो? हार्ड डिस्क SSDचा वापर केला जातो. तर बघा पुढला प्रश्न. कट करण्यासाठी कोणता शॉर्टकट वापरला जातो? Ctrl+X. तर कट करण्यासाठी, तर कॉपी करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे? कॉपी करण्यासाठी Ctrl+C कॉपी करण्यासाठी हा शॉर्टकट आहे, ते लक्षात ठेवायचं तुम्ही. बघा, संगणकाची तात्पुरती स्मृती कोणती आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. रिफ्रेश करण्यासाठी कोणते फंक्शन की वापरतात? F5. रिफ्रेश करण्यासाठी कोणतं की वापरतात? तर F5. सेक्शनमधील आडव्या ओळीला काय म्हणतात? तर रोज म्हणतात. ईमेल पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो? SMT. कोणता प्रोटोकॉल? SMT प्रोटोकॉल वापरला जातो. OSचा अर्थ काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
कीबोर्डवरील सर्वात लांब बटन कोणते? कीबोर्डवरील सर्वात लांब बटन स्पेसबार. फाईल प्रकारचा ओळखण्यासाठी काय वापरतात? एक्सटेन्शन. PDF डॉक्युमेंट. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नभ गगन. काही मराठीचे प्रश्न यात घेतलेला आहे. उपकार या शब्दाचा विरोधार्थी शब्द अपकार आहे. केलेले उपकार न मानणाऱ्या शब्दासाठी कृतज्ञ हा शब्द आहे. कोणता? कृतज्ञ. आई वडील या शब्दात समास ओळखा. द्वंद्व समास. कामापुरता माया म्हणण्याचा गजर असेपर्यंत गोड बोलणे. मराठीतले आद्य कवी कोणाला म्हणतात? मुकुंदराज यांना म्हणतात. विभक्ती ओळखा. रामाने तृतीया. ला नाते तृतीयासाठी वापरले जाते. डोळा लागणे याचा अर्थ झोप लागणे. मराठी वर्णामालेत एकूण किती स्वर आहेत? तर एकूण 14 स्वर आहेत. पुल्लिंगी शब्द ओळखा. नदी, झाड, डोंगर. डोंगर हा पुल्लिंगी शब्द आहे. विद्युत दिवा मध्ये कोणता वायू असतो? नायट्रोजन, ऑर्गॉन. विद्युत दिव्यामध्ये नायट्रोजन आणि ऑर्गॉन असतो. मानवी शरीरात सर्वात मोठे हाड कोणते? फिमर सर्वात मोठे हाड आहे. रक्तदाब मोजण्याचे एकक काय? mmHg. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बेंगळुरू येथे आहे. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे कोणता रोग होतो? तर स्कर्वी रोग होतो. सिस्मोग्राफ कशासाठी वापरतात? भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंह. भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288. विमान चालवणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? तर पायलट म्हणतात. जगातील सर्वात मोठा खंड आशिया. पाण्याचे रासायनिक सूत्र H2O आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कुठे झाला? नायगाव, सातारा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. सर्वात मोठा जिल्हा कोणता? ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी. इंटरनेटवरील माहिती शोधण्यासाठी काय वापरतात? सर्च इंजिन. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड किल्ल्यावर झाला. पंचायत समितीच्या सभापतीला आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षाकडे द्यावा लागतो. भारताची पहिली महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जेनेवा. शून्याचा शोध कोणी लावला? आर्यभट्टाने लावला. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल. संगणकाचा मेंदू CPU. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू. भारतातील सर्वात लांब नदी गंगा. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. मराठी राज्यभाषा दिन 27 फेब्रुवारी. हा कोणाचा जन्मदिवस आहे? 27 फेब्रुवारी. ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात? दुआब. विशाखा काव्यसंग्रह कोणी लिहिला? कुसुमाग्रजांनी. कोणत्या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणतात? बेंगळुरू. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? प्रतिभाताई पाटील. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. भारतातील पहिले रेल्वे मुंबई ते ठाणे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. विद्युत प्रवाहाचे एकक अँपिअर. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न. जागतिक पर्यावरण दिन 5 जून. महाराष्ट्रातील कुस्तीगीरीचे शहर कोल्हापूर. जिल्हा स्तराचे पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक. एका बाईटमध्ये 8 बिट्स असतात. ययातीचे प्रसिद्ध कादंबरी वि. स. खांडेकर. गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले, ज्योतिराव फुले यांचा. भारतातील पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला. भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान. कॅल्क्युलेटरचा शोध कोणी लावला? ब्लेस पास्कल. आणि मराठी भाषा चेपनेनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हणले जाते. या व्हिडिओची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. ह्यानंतर आपण भाग 3 घेणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचा अभ्यास करणाऱ्या मित्राला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक करा. धन्यवाद.